नमस्कार, मी यामिनी महामुणकर. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चैतन्य देशमुख आणि डॉक्टर प्रवीण लड्ढा. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर चैतन्य देशमुख हे नागपूरमध्ये प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट सल्लागार आहेत, तर डॉक्टर प्रवीण लड्ढा हे जालना येथील आशीर्वाद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यूरोलॉजिस्ट सल्लागार आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे या शो मध्ये मी स्वागत करते. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. डॉक्टर, आपला विषय आहे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया म्हणजेच बीपीएच. पण आपण पाहतोय की अनेकांना बीपीएच म्हणजे काय हे अद्याप माहीतच नाहीये. तर डॉक्टर चैतन्य, तुम्ही काय सांगाल, बीपीएच म्हणजे काय? तर बीपीएच म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी आपल्या दर्शकांना माहित राहायला पाहिजे की प्रोस्टेट म्हणजे काय. तर प्रोस्टेट म्हणजे प्रोस्टेट नावाची एक ग्रंथी असते जी सगळ्या पुरुषांमध्ये असते आणि ती लघवीच्या पिशवीच्या खालती असते आणि त्याच्या मधोमधनं आपली लघवीची नळी जी लिंगातनं बाहेर पडते ती नळी त्या प्रोस्टेट नावाच्या ग्रंथीच्या आतमधनं जाते. तर एकदा 50 क्रॉस झाली की जसं काही म्हातारपणाचे चेंजेस सुरू होऊन जातात आपल्या बॉडीमध्ये, काही चेंजेस जेव्हा सुरू होतात त्यातले काही चेंजेस आतमधून पण होतात आपल्या शरीरात. त्यातला एक चेंज असतो की ते प्रोस्टेटची ग्रंथी जी असते ती साईज मध्ये वाढायला लागते. जेव्हा ती साईज मध्ये वाढायला लागते तर त्यांनी ते लघवीची जी नळी असते जी प्रोस्टेटच्या मधोमधनं जाते त्याच्यावर प्रेशर येतं, ती बारीक व्हायला लागते. त्याच्यामुळे लघवीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम सुरू होतात. तर हे प्रोस्टेटची जी वाढ असते त्याला आपण बीपीएच म्हणतो. जर बीपीएच हा जो इंग्लिश शब्द आहे तर बीपीएचचा जर फुल फॉर्म तुम्ही विचारलं तर बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया. तर बेनाइन शब्दाचा अर्थ असतो नॉन कॅन्सरस, म्हणजे नॉन कर्क जी वाढ असते त्याला आपण नॉन कॅन्सरस, त्याला बेनाइन म्हणतो. आणि प्रोस्टेटिक हायपरप्लासिया म्हणजे प्रोस्टेटची वाढ. तर नॉन कॅन्सरस प्रोस्टेटची जी वाढ होते त्याला आपण बीपीएच असं म्हणून म्हणतो. नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता जसं म्हणालात की प्रोस्टेट ग्रंथी असते, तर नक्की जे प्रोस्टेट ग्रंथी आहे त्याचं काम काय असतं, ते काय कार्य करतं? तर प्रोस्टेट ग्रंथी जी असते ही बेसिकली ही आपल्या बॉडीमध्ये पुरुषांमध्ये ही सेक्स ग्लँड म्हणून काम करते. या ग्रंथीचं कामच असं असतं की जे काही प्रजनन क्रियेसाठी जे काही शुक्राणू लागतात, जे धात लागतं, त्या धात मध्ये जे योगदान असतं ते प्रोस्टेट ग्रंथीचं असतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचं जे काही काम असतं ते तरुण वयामध्ये असतं आणि प्रजनन क्रियेमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहतं. डॉक्टर प्रवीण लड्ढा, मला तुमच्याकडे यायचं आहे. डॉक्टर, बीपीएच हा किती सामान्य आहे, काय सांगाल तुम्ही? बीपीएच प्रोस्टेट हा तर सर्व मेल्स मध्ये म्हणजे सर्व माणसामध्ये असतोच. हो. पण वयानुसार तो प्रोस्टेट हा वाढत असतो. तर 50 एज म्हणजे 50 वयापेक्षा जास्त लोकांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी ही वाढण्याची शक्यता वाढली जाते. म्हणजे 50% लोकांमध्ये 50 वयापेक्षा जास्त लोकांमध्ये बीपीएच हा आढळून येतो. लक्षणं जरी नसले तरी बीपीएच ही त्यांच्याकडे ही डिसीजची प्रोग्रेशन चालू होऊ शकते. आणि वयाच्या 80व्या वर्षानंतर जर आपण स्टडी केली तर अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे अबाउट 80% लोकांमध्ये बीपीएच हा रोग आढळू शकतो आणि आढळतो. बरं. डॉक्टर चैतन्य, आपण पाहतो की कोणताही आजार होण्याआधी त्याची काही लक्षणं दिसून येतात. तर बीपीएच मध्ये अशी कोणती लक्षणं आहेत आणि रुग्णाला ते झालंय हे कसं ओळखायचं? तर बीपीएच चे लक्षणं जे असतात ते बेसिकली लघवीच्या अडथळ्याचे लक्षण असतात. जसं मी आधीच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना सांगितलं होतं की बीपीएच मध्ये जसं जसं प्रोस्टेटची वाढ होते तर त्याच्या मधोमधनं लघवीची नळी जी जाणारी असते ती बारीक व्हायला लागते. तर जशी ती बारीक व्हायला लागते तर त्याच्या सोबत सोबत जे पेशंट्स असतात ज्यांना बीपीएच राहतं त्यांना काही ना काही लघवीचे लक्षणं सुरू होऊन जातात. जसे लघवी थांबून थांबून होणे, लघवी वारंवार लघवीला जाणे, खूपदा लघवीला जेव्हा ते जातात तर लघवीची सुरुवात करायला वेळ लागणे, रात्री एकदा झोपायला गेली तर वारंवार उठून लघवीला जाणे, कधी कधी लघवीवरचा कंट्रोल पण सुटून जातो पेशंट्सचा. तर असे काही भिन्न प्रकारचे कंप्लेंट्स असतात, अशा तक्रारी असतात. अशा तक्रारीसोबत पेशंट्स आमच्याकडे येतात ज्यांना बीपीएच असतं. डॉक्टर, तुम्ही ही जी लक्षणं सांगितलात त्या लक्षणांनुसार बीपीएचचा धोका हा सर्वाधिक जास्त कोणाला असतो, म्हणजे एका ठराविक विशिष्ट वयोगटातील लोकांनाच होतो का? त्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर मध्ये काय सांगाल? हो, तर जसं डॉक्टर लड्डांनी पण या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, हे बीपीएच जे पेशंट्स असतात त्यांचे सिम्पटम्स ते घेऊन येतात, ज्या तक्रारी ते घेऊन येतात ते टिपिकल 50 वर्षाच्या वरच्या वर्गातले लोक असतात. तर हे जे सिम्पटम्स असतात काही लोकांमध्ये एकदम 50 टच केल्या हे सिम्पटम्स येऊ शकतात आणि काही लोक असेही असतात की ज्यांना 65 वय 70 वय पर्यंत सुद्धा काही त्रास होत नाही आणि त्याच्यानंतर सुरू होऊ शकतात ह्या गोष्टी. तर हे जे ऑनसेट ऑफ सिम्पटम जे आपण म्हणतो, जी सुरुवात असते तक्रारींची,
ती खूप व्हेरिएबल राहू शकते. आणि आम्ही पॉप्युलेशन, जे पेशंट पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही जे पेशंट्स बघतोय तर ते अक्रॉस द स्पेक्ट्रम आम्ही बघतो की 50ली पेशंट आहे, 60ली आणि 70 मधली आहे. काही पेशंट्स आम्ही असेही पाहिले ज्यांना वयाच्या 80-85 वर्षापर्यंत सुद्धा काही त्रास होत नाही आणि मग वय वर्ष 85 पासून त्यांना त्रास सुरू होतात. तर असं व्हेरिड स्पेक्ट्रम ऑफ एज ग्रुप असतं या पेशंट्सचं. तर या वयांमध्ये आपल्याला हे दिसतात. तरुण वयांमध्ये बीपीएचचे सिम्पटम्स येणं फार क्वचित आम्ही पाहतो, फार रेअर असतं. आणि जर तसे सिम्पटम्स जर आले असतील तर आम्हाला मग दुसऱ्या पद्धतीने त्याची तपासण्या कराव्या लागतात. हा, नक्कीच डॉक्टर चैतन्य, तुम्ही बीपीएच मागील जी काही लक्षणं आहेत त्याबद्दल तुम्ही सविस्तरमध्ये सांगितलातच. पण डॉक्टर प्रवीण लड्डा, मला तुम्हाला विचारायचं आहे की बीपीएच होण्यामागे काहीतरी कारण असणार, मग ते नक्की कारण काय आहे? नेमके कारण आधीच काही समजू शकले नाहीये. प्रामुख्याने कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस हे प्रामुख्याने कारण मानले जातात. आणि जसं वय वाढतं तसंच आपले जसे की केस पांढरं होणे, अंगावर सुरकुत्या पडणे, तसाच प्रोस्टेट ही प्रकार की प्रोस्टेट फिजिओलॉजिकली स्वतःहून प्रकार हा वाढणे. त्याला प्रामुख्याने कोणतेही कारण जर सांगितलं गेलं तर असं कोणतेही कारण नाहीये. वयानुसार तो वाढणारी एक प्रोसेसर आहे. तर त्या मानाने तो वाढत असतो. 50 वर्षानंतर ते वाढत असतो आणि कोणाकोणाला लक्षणे दिसतात किंवा कोणाकोणाला लक्षणे नसतात. बरं, नक्कीच डॉक्टर चैतन्य, मला तुम्हाला विचारायचं, जसं की तुम्ही आता याची बीपीएचची जी काही लक्षणं सांगितलात तर ते लक्षणांनुसार एखाद्या रुग्णाला ती लक्षणं दिसतायत तरी देखील त्या रुग्णाने त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? अगदी बरोबर. तर जेव्हा असे पेशंट्स असतात ज्यांना काही ना काही अशी लक्षणं सुरू असतात आणि ते त्याच्यावर दुर्लक्ष करतात, तर मग काय असतं ना की हळूहळू त्यांची जी सिव्हिअरिटी असते, त्याचा जो सिरियसनेस असतो तो वाढत जातो हळूहळू. आणि जेव्हा तो वाढतो तर सगळ्यात पहिले तर आपल्या दिनचर्यामध्ये त्याचे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात की तुम्ही सोशली कुठे बाहेर जाऊ नाही शकत, लोकांशी भेटू नाही शकत, कारण की तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं, कधी कधी लघवी सुटून जाते. तर एक सोशल इश्यूज पण असतात ज्याच्यामुळे मग त्या गोष्टी घडू शकतात. दुसरं काही मेडिकल कंडिशन्स उत्पन्न होऊ शकतात जे सिरियस राहू शकतात. जसं लघवीची जी पिशवी आहे त्यातला टोन जाऊ शकतो, कारण की ती जी लघवीची पिशवी आहे ती आता ताकद लावून लघवी बाहेर फेकायचा प्रयत्न करत आहे अडथळा पार पाडायला. तर खूप दिवसांपासून जर हा प्रोसेस सुरू असला तर त्यांची लघवीची पिशवी ढिली पडू शकते, त्यातली ताकद कमी होऊन जाऊ शकते. काही लोकांना जर ते अजून त्यांनी दुर्लक्ष केलं त्याला तर त्या काही लोकांमध्ये आम्ही हे पाहिलेलं आहे की त्यांच्या किडन्या खराब होतात, कारण की त्याचे मागे प्रेशर्स वाढत जातात आणि किडन्या सुद्धा खराब होतात. काही लोकांना मूतखडे तयार होणं सुरू होऊन जातात की ब्लॅडर मध्ये स्टोन्स क्रिएट होतात. काही लोकांना किडनीमध्ये स्टोन्स होतात. त्याच्याशिवाय मग ब्लॅडरचा जो आकार असतो तो बिघडून जातो. तर त्यांनी पण जर त्याचा मग एका वेळेनंतर जर आम्ही उपचार जरी केला तर त्याच्यानंतर पण त्या पेशंटची लघवी व्यवस्थित होईल की नाही होईल हा एक प्रश्नच असतो. डॉक्टर चैतन्य, बीपीएचच्या लक्षणांवर आपण दुर्लक्ष केल्यावर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्ही सविस्तरपणे सांगितलंतच. त्यानुसार रुग्णांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ती लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं ही आवश्यक आहेच. तर त्यानुसार समजा तपासणी करायची असल्यास, रुग्णांना बीपीएच झालंय की नाही किंवा आहे की नाही याची तपासणी करायची असल्यास कोणती तपासणी करावी लागेल किंवा काही विशिष्ट कालावधीमध्येच ती करणं गरजेचं आहे का? नाही, तर याच्यासाठी बेसिकली ज्या कोणत्याही लोकांना हे बीपीएचचे लक्षणं दिसणं सुरू होऊन जातात, जेव्हा त्यांना स्वतःना जाणीव होते किंवा मला पण हेच सगळे लघवीच्या तक्रारी आहे जे काही आपण आता बोलतोय, तर त्यांना माझं त्यांच्याशी निवेदन हेच आहे की त्यांनी आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन एकदा पहिले भेटायला हवं. की ते युरोलॉजिस्ट इज द राईट पर्सन, ज्या लोकांना आपण जाऊन भेटावं आणि ते मग आपल्याला समोर त्याच्यावर गायडन्स देतात. त्याची काही पर्टिक्युलर टेस्ट असतात, काही तपासण्या असतात, त्या करून ते तुम्हाला सांगू शकतात की तुमचे जे लक्षण आहे ते बीपीएच मुळेच आहे की अजून काही कारण आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट जी दर्शकांनी करावी की जे काही पेशंट्स आहे ज्यांना असं वाटतं की त्यांना बीपीएच आहे त्यांनी आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन भेटावं. डॉक्टर प्रवीण, मगाशी डॉक्टर चैतन्यने आपल्याला सांगितलेलं की बीपीएच मध्ये मुतखडा होण्याची पण शक्यता असते किंवा अजून कर्करोग होण्याची शक्यता असते. तर डॉक्टर प्रवीण, तुम्हाला काय वाटतं की कर्करोगाचा सामनाही यामध्ये करावा लागतो का? म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता असते का? दोन गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. प्रोस्टेट वाढ होणे ही एक नॉन कॅन्सरस म्हणजे साधी म्हणजे बिनाईन होऊ शकतं किंवा कॅन्सरस वाढ होऊ शकतो म्हणजे कर्करोग होऊ शकतो. जेव्हा पण प्रोस्टेटची वाढ होते या वयात जे आपण चर्चा केली त्यामध्ये प्रामुख्याने 90% लोकांमध्ये हा नॉन कॅन्सरस म्हणजे साधी गाठ असते, साधी प्रोस्टेटची वाढ असते आणि अबाउट 10% मध्ये लोकांमध्ये ती गाठ कर्करोगाची असू शकते आणि त्या दोघांची लक्षणं सारखीच आहेत. त्याच्यामुळे आपण जसं देशमुख सरांनी म्हटलंय की आपण लवकरात लवकर युरोलॉजिस्टला भेटावं आणि प्राथमिक तपासणी, प्राथमिक एक्झामिनेशन लवकरात लवकर करून घेतलं तर आपल्याला एक अंदाजा येतो, एक माहित कळतं की ही गाठ जी आहे ती कॅन्सरस म्हणजे कर्करोगाची आहे किंवा साधी म्हणजे बिनाईन आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढचा उपचार मग योग्य रीतीने आपण करू शकतो.
कारण की जर कर्करोग जर असेल तर त्याचा थोडा उपचार एक वेगळ्या पद्धतीने करावा लागतो, आणि बिनाईन जर असले तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपचार करू शकतो. हा, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रवीण, आपण तुमच्याकडे येणारच आहोत. डॉक्टर चैतन्य, जसं की आतापर्यंत जी काही माहिती तुम्ही दिली त्यावरून मूत्रपिंड निकामी होण्याची पण यात काही शक्यता असते का? हो, बिलकुल. म्हणजे जसं मी सांगितलं की ज्या लोकांना बीपीएचचे सिम्पटम्स खूप दिवसांपासून राहतात, म्हणजे त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं, तर होतं काय की ही जी लघवीची पिशवी जी असते, जी पंप करून लघवीला बाहेर फेकणं ही त्याची क्रिया असते. तर जेव्हाही कधी त्यांना लघवीच्या पिशवीला समोर अडथळा लागतो लघवी बाहेर फेकण्यामध्ये, तर लघवीच्या पिशवीला जास्त ताकद लावून ती लघवी बाहेर फेकावी लागते. जेव्हा हीच प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू असते, नाही तर खूप वर्षांपर्यंत चालू राहते, हो. तर एका वेळानंतर ती लघवीची पिशवी थकायला लागते. तर जी लघवीची पिशवी आहे ती इट इज नथिंग बट अ मस्क्युलर बॅग, मसल्सची पिशवी आहे ती. तर जसे आपल्या हातापायाचे मसल्स फटीग होतात, तशी लघवीच्या पिशवीचे पण मसल्स फटीग होतात. जेव्हा ते फटीग होऊन जातात, तर मग लघवीची पिशवी नाकामी होऊ शकते. तर प्रेक्षक हो, आता आपण प्रवीण लड्ढा आणि डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्याकडून बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया या आजाराविषयी आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर प्रवीण लड्ढा आणि चैतन्य देशमुख या डॉक्टरांकडून बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया या आजाराविषयी सखोल माहिती जाणून घेतोय. प्रत्येक आजाराच्या मागे निदान असतात, तर बीपीएच वर निदान काय आहेत आणि यासाठी कोणकोणते तपासण्या कराव्या लागतात? डॉक्टर प्रवीण, काय सांगाल तुम्ही? हो, जसे की सर्वात प्रामुख्याने आधी सर्वात युरोलॉजिस्टला भेटावं. त्यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला एक अंदाजा येईल की या पेशंटला बीपीएच खरंच आहे किंवा नाही. त्याच्यानंतर काही रक्त तपासणी आहेत, आणि सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटची साईज 1 ग्राम मध्ये दिल्या जाते, आणि लघवी केल्यानंतर किती लघवी आतमध्ये लघवीच्या पिशवीत राहते, हे 2 प्रामुख्याने जे आहेत त्याच्यावर उपचार पद्धती चालू केल्या जातात. आणि तसेच पीएसए, सिरम पीएसए ही रक्त तपासणी असते. त्यावर एक अंदाजा येतो आपल्याला की ही गाठ जी आहे ती कॅन्सरस आहे किंवा बिनाईन आहे, एक अंदाजा युरोलॉजिस्ट बांधू शकतो. आणि उरलेल्या तपासण्यामध्ये नॉर्मल क्रिएटिनिन म्हणजे किडनीची फंक्शन टेस्ट, आणि युरोफ्लोमेट्री म्हणजे एक आपला हार्टचा कसा ईसीजी असतो तसाच एक युरिन करताना एक ईसीजी म्हणजे ग्राफ घेतला जातो. त्याच्यावरून एक अंदाजा बांधला जातो की युरिनचा रस्ता, जो लघवीचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो ब्लॉकेज मध्ये मोडतो किंवा नाही मोडत. ह्या 4 तपासण्या आपल्याला एक अंदाज बांधून पुढची उपचार पद्धती आपल्याला त्याला सांगता येते. हा, नक्कीच डॉक्टर प्रवीण, तुम्ही आता वेगवेगळे तपासण्या कोणत्या करू शकतो ते सांगितलातच, पण आपण पाहतोय की मार्केटमध्ये अनेक उपचार पद्धती आल्या आहेत. तर डॉक्टर प्रवीण, तुम्ही काय सांगाल की त्या कोणत्या उपचार पद्धती आहेत? वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत आपल्या मार्केटमध्ये. प्रामुख्याने लक्षणे बघून, लक्षणे हे सौम्य प्रकारचे आहेत किंवा मध्यम प्रकारचे आहेत किंवा गंभीर प्रकारचे आहेत. सौम्य प्रकारचे जर लक्षण असेल तर प्रामुख्याने त्याला वॉचफुल वेटिंग म्हणतो आम्ही, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे कमी प्रमाणात चहा घेणे, मद्य सेवन असेल तर कमी करणे किंवा बंद करणे, रेग्युलर एक्सरसाइज, रेग्युलर हेल्थ चेकअप, रेग्युलर ब्लड टेस्ट हे आपण जरूर केल्या पाहिजे. जर मध्यम प्रकारचे जर लक्षणं असतील तर तुम्हाला एक मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे टॅबलेट चालू केल्या जाते प्रोस्टेटसाठी. ही टॅबलेट आपल्याला रेग्युलर रोज घ्यावे लागेल, संध्याकाळी, मोस्ट प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस. आणि मग जर या टॅबलेटनी जर आराम मिळत असेल तर हे आपण लाईफ लॉंग हे टॅबलेट्स घेऊ शकतो. खूपदा पेशंटला या टॅबलेट्सवर, या गोळ्यावर समाधानकारक भेटते. आणि जर ज्या वेळेस ह्या टॅबलेट घेऊन सुद्धा पुन्हा त्रास होत असेल किंवा जर गंभीर प्रकारचे लक्षणं येत असतील, जसे की मूतखडा, किडनी फेल्युअर होणे, लघवीतून रक्त येणे, तर आपल्याला सर्जरी, आम्ही शस्त्रक्रिया ऍडवाइस किंवा शिफारस करतो. हा, नक्कीच डॉक्टर चैतन्य, आता जसं की डॉक्टर प्रवीण यांनी सांगितलं की कोणकोणत्या तपासण्या किंवा कोणकोणत्या उपचार पद्धती आल्या आहेत ते त्यांनी आपल्याला सविस्तरमध्ये सांगितलंच आहे. पण डॉक्टर चैतन्य, बीपीएचने ग्रस्त असलेल्या रुग्णांना काही औषधंही घ्यावी लागतात, त्यावरही डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. तर ती औषधं किती काळासाठी घ्यावी लागतात किंवा कोणकोणती औषधं घ्यावी लागतात, काय सांगाल तुम्ही यावर सविस्तरमध्ये? याच्यामध्ये बेसिकली औषधं जे असतात ते काही ठराविक औषधं असतात. आता त्याचा जो काळ असतो, तो काळ ठरवायचा जो प्रश्न असतो तो बेसिकली पेशंटवरही अवलंबून राहतो. पण आम्ही जेव्हाही मेडिकल मॅनेजमेंट चालू करतो बीपीएच साठी,
तर सुरुवातीला जेव्हा आम्ही औषधं सुरू करतो तर त्यांना परत फॉलोअपला बोलवतो पेशंट्सला. त्याच्यामध्ये हे फक्त पाहण्यासाठी की जे काही औषध आम्ही सुरू केलेले आहे त्या औषधांचा काही इफेक्ट आला पण आहे की नाही, त्यांना त्या औषधांनी फायदा मिळाला पण आहे की नाही हे बघण्यासाठी. जर या पेशंट्सला मेडिकेशन्सनी जर फायदा मिळत असेल, जर त्यांना इम्प्रुव्हमेंट दिसत असेल आपल्या लघवीच्या प्रॉब्लेम्समध्ये, तर मग असे पेशंट्स मेडिकल मॅनेजमेंटलाच रिस्पॉन्ड करतात. मग अशा पेशंट्सला आम्ही लाईफ लॉंग ड्रग थेरपीवर आम्ही ठेवतो. त्याचे जे औषध असतात ते लाईफ लॉंग घ्यायचे असतात. जसं आपण डायबिटीज ब्लड प्रेशरसाठी जेव्हा गोळ्या सुरू होतात तर ते आपण कायमच्या खातो, तर तसंच बीपीएचच्या गोळ्या पण ज्या असतात जर ते आपल्याला फायदा देत असतील तर मग ते आपण कायमच्या घ्यायच्या आणि टाइम टू टाइम न्यूरोलॉजिस्ट जवळ जाऊन चेकअप करून घ्यायचे आपले. हेच खात्री करून घ्यायला की जे औषधं सुरू आहे त्या औषधांनी आपले लघवीचे प्रॉब्लेम्स कम्प्लिटली कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे. काही कारण की हे फॉलोअप हा याच्यासाठी महत्वाचा असतो कारण की आम्ही हेही पाहिलंय की ज्या लोकांना फायदा मिळणं सुरू होऊन जातो औषधांनी, समोर जाऊन काही लोकांना काही महिन्यांनी नाही तर काही वर्षांनी हे औषधं काम करणं कमी करून टाकतात, नाहीतर काम करणं पूर्णपणे बंद करून टाकतात. असं जर झालं तर मग खूपदा पेशंट्स आमच्याकडे येतात की ते औषधं सुरू आहे पण फायदा काही होत नाहीये. मग अशा पेशंटला आम्ही जो दुसरा विकल्प आहे सर्जरीचा जो ऑप्शन आहे तो आम्ही त्यांना देतो. म्हणण्याचा अर्थ आहे की त्या पेशंट्सला मेडिकल मॅनेजमेंटवर ठेवलं तर लाईफ लॉंग ठेवतो, पण त्यांना क्लोज फॉलोअप मध्ये पण ठेवतो आम्ही. बरं, नक्कीच डॉक्टर प्रवीण, जसं की आता डॉक्टर चैतन्य यांनी सांगितलं की काही औषधं असतात ही लॉंग टर्म साठी पण घ्यावी लागतात किंवा काही शॉर्ट पिरियडसाठी पण. जे लॉंग टर्म साठी औषधं असतात तर आपण पाहतो की बाजारात असे अनेक औषधं आहेत की त्यांचे दुष्परिणाम, साईड इफेक्ट्सही आपल्याला बघायला मिळतात. तर बीपीएच मध्ये जी काही आपण लॉंग टर्म साठी औषधं घेणार आहोत त्यांचे काही दुष्परिणाम आहेत का? हो, खूप चांगला प्रश्न आहे. कारण की प्रत्येक पेशंटला जेव्हा वाटतो की मी लाईफ लॉंग मला मेडिकेशन घ्यायचं आहे, तो सर्वात आधी विचारतो की खरं त्याचे सर डॉक्टर सर याचे काही साईड इफेक्ट्स किंवा ऍडव्हर्स इफेक्ट्स आहेत का. पण या टॅबलेट्सचे फायदेच असते आणि दुष्परिणाम खूप कमी प्रमाणात आपण सांगू शकतो. दुष्परिणाम जर म्हटलं तर कदाचित हलकंसं डोकं दुखणे, फटीग म्हणजे हलकीशी कमजोरी वाटणे आणि रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे धातू बाहेर कमी प्रमाणात पडणे. पण आजकाल ज्या मेडिसिन्स आल्यात मार्केटमध्ये, ज्या मेडिसिन्स येतात नवीन नवीन फार्मास्युटिकल कंपनीतून, त्याच्यामुळे ऍडव्हर्स इफेक्ट साईड इफेक्ट हे कम्प्लिटली नाहीसे होत आहेत आणि फायदा आपल्याला दिसतोय. म्हणजे खूप 1% लोकांमध्ये आपल्याला वाटतं की दुष्परिणाम लोकांना दिसत आहेत, पण असं कधी घडलेलं नाही की ऍडव्हर्स इफेक्टमुळे आपल्याला टॅबलेट्स किंवा गोळ्या बंद कराव्या लागतात. त्याच्यामुळे लाईफ लॉंग मेडिकेशन ह्या सेफ म्हणून मानल्या जातात बीपीएच मध्ये. डॉक्टर चैतन्य यांनी सांगितलेलं की अनेक शस्त्रक्रियाही आपण करू, म्हणजे ज्यांना औषधांचा फरक पडत नाही त्यांच्यावर आपण शस्त्रक्रिया करतो. तर त्यासाठी कोणकोणत्या शस्त्रक्रिया आहेत किंवा त्या कधी आणि कशा केल्या जातात, काय सांगाल तुम्ही? प्रामुख्याने आजच्या काळात शस्त्रक्रिया या सर्व काही एंडोस्कोपी होतात. ओपन म्हणजे टाक्याचे ऑपरेशन सध्या कुठेही करत नाही किंवा कोणी करायची गरज पडत नाही. एंडोस्कोपी केली मेनली प्रामुख्याने सर्वात कॉमनली सर्जरी सर्वात केली जाते ती आहे TURP म्हणतो आपण त्याला, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. लघवीच्या मार्गातून एक दुर्बीण टाकून जो प्रोस्टेट अडथळा करतोय निर्माण लघवी बाहेर येण्यासाठी, त्या प्रोस्टेटच्या भागाला पूर्णपणे चिप्सद्वारे कट करून पूर्णपणे काढल्या जातात आणि त्याच्या लघवीची नळी ठेवल्या जाते 2 ते 3 दिवस आणि त्यानंतर पेशंट सेकंड डेलाही पेशंट घरी डिस्चार्ज होऊन जातो. म्हणजे आजच्या काळात ही डे केअर सर्जरी मानल्या जाते. ऍडमिशन आले, ऑपरेट केला आणि घरी दुसऱ्या दिवशी घरीही परत जाऊ शकतात. तर त्यामुळे आज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे या सर्जरी खूप शस्त्रक्रिया खूप काही साध्या प्रमाणात आणि सोप्या प्रमाणात होत आहेत. डॉक्टर चैतन्य, आता की जसं की आपल्या डॉक्टर प्रवीण यांनी सांगितलं की कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत आणि त्या कशा केल्या जातात, तर या शस्त्रक्रिया केल्यानंतरही रुग्णांना काही काळजी घ्यावी लागणार आहे का? हो, तर जसं म्हणजे सर्जरी एकदा झाली की सर्जरी केल्यानंतर आम्ही जसे काही ऍडवाइसेस, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणून काही ऍडवाइसेस आम्ही देतो बीपीएचच्या पेशंट्सला. तर त्याच्यामध्ये त्यांना बेसिकली जे पेय पदार्थ आहे, लिक्विड डाएट जो म्हणतो आपण, त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं बरं. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी 6-7 वाजेनंतर जेव्हा ऍक्च्युअली घरातले टेम्परेचर्स वगैरे कमी असतात तर आपल्या शरीराची जी लिक्विड रिक्वायरमेंट असते, पाण्याची जी रिक्वायरमेंट असते ती कमी होऊन जाते. तर त्या पद्धतीने ते कमी ठेवणे हा एक सल्ला मी नेहमी आपल्या सगळ्या पेशंट्सला देतो, इव्हन ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा. त्याच्याशिवाय ऑपरेशन झाल्यानंतर पण लघवीचा जो फ्लो आहे तो कसा आहे त्याचं एक असेसमेंट करायला पाहिजे. बरं, नक्कीच डॉक्टर प्रवीण, शस्त्रक्रिया झाल्यानंतर, कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. तर ह्या बीपीएच मध्ये पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर बीपीएच पुन्हा होण्याची शक्यता आहे का? पुन्हा होण्याची संभावना खूप कमी आहे, रेअर आहे. कारण की आपण पूर्णपणे जो ऑब्स्ट्रक्ट करतोय, जो ब्लॉक करतोय रस्ता, आपण ते पूर्णपणे काढून घेतो. पण असं म्हटलं जातं की सर्जरी जर चांगल्या प्रकारे केली गेली असेल
तर हा सर्जरी उद्भवण्याची शक्यता खूप कमी, म्हणजे 15 ते 20 वर्ष हा शक्यता उद्भवत नाहीत. हा. तर 15 ते 20 वर्षानंतर पर्यंत आराम मिळू शकतो, कोणत्याही टॅबलेट्स किंवा कोणत्याही गोळी न घेता, आणि शस्त्रक्रियेची गरजही पडत नाही जर एका वेळेस शस्त्रक्रिया चांगल्याने प्रकारे केली गेली तर. डॉक्टर प्रवीण, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ज्यांना BPH आहे किंवा ज्यांना नाहीये पण होऊ नये यासाठी काही पथ्य पाळली पाहिजेत का, किंवा त्याच्या काही जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजे का, काय सांगाल तुम्ही? आता होऊ नये यासाठी आपल्याकडे काही मार्ग नाही आहेत, कारण की ही एज रिलेटेड प्रोसिजर आहे. जसं जसं वय वाढणार तसं प्रोस्टेट वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे प्रोस्टेट कमी करण्यासाठी आज तो कोणत्याही टॅबलेट्स किंवा कोणत्याही गोळी नाही आहेत की आपल्यामुळे प्रोस्टेट कमी होते. पण जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा आपण टॅबलेट्सद्वारे त्यांना प्रयत्न करतो की त्या गोळी तिथला आजार तिथंच थांबावा त्यांना पुढे कोणत्याही शस्त्रक्रियेची किंवा दुसऱ्या कॉम्प्लिकेशन गुंतागुंतीची संभावना नसावी. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच मी आधीपर्यंत परत एकदा सांगतोय, चहा कमी घेणं रात्रीच्या वेळेस, मद्यसेवन कमी करणे, रेग्युलर एक्सरसाइज, आणि आपण रात्रीच्या वेळेस जेव्हा रिटायर लाईफ असते 60 वर्षाच्या नंतर, तेव्हा रात्रीच्या वेळेस पाणी सेवन टाळणे, कमीत कमी घेणे. त्यामुळे आपल्याला भरपूर तर सवय असते, भरपूर तर पेशंट माझ्याकडे येतात रात्री 2-2 तांब्या ग्लास पिणे किंवा अर्धा जग पाणी पिणे, की तेव्हा कोणीतरी सांगितलेलं असतं की पाणी पिणं म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही आणि त्यांना रात्र लघवीला जावं लागतं वारंवार. त्याच्यामुळे रात्री एकदा जेवण लवकर केलं की पाणी एक लिमिटेड अमाऊंट मध्ये पिलं तर सकाळपर्यंत पाण्याचं सेवन टाळावं, माझी एक सगळ्यांना एक विनंती आहे. डॉक्टर चैतन्य आणि डॉक्टर प्रवीण, आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया या आजाराविषयी तुम्ही सखोल माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक, आज आपण बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया या आजाराविषयी डॉक्टर चैतन्य आणि डॉक्टर प्रवीण लड्डा यांच्याकडून सखोल माहिती जाणूनच घेतली आहे. आज वेळ झाली आपल्याला इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.